वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द डिस्कशन ऑफ द करंट अफेअर्स. पहा, आज आपण IRGSसाठी आणि ओव्हरऑल एक करंट अफेअरच्या पर्स्पेक्टिव्हने ॲट द सेम टाईम डेफिनेटली तुम्हाला माहिती आहे PSRसाठी देखील हे करंट अफेअर तितकंच इम्पॉर्टंट असतं. सो त्या पर्स्पेक्टिव्हने आज मी तुमच्यासोबत डिस्कशनसाठी इथे आलेलो आहे. सो सर्वप्रथम मी प्रल्हाद मापारी तुमचे PM इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्समध्ये स्वागत करतो आणि आजच्या आपण करंट अफेअरच्या सेशनला सुरुवात करूया. पहा, 2023 साली G20ची परिषद झाली होती आणि ती G20ची परिषद डेफिनेटली इंडियामध्ये झाली होती, राईट. आणि त्यावेळेस एक महत्त्वाचा करार करण्यात आला होता किंवा एक महत्त्वाचा उपक्रम इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आला होता आणि त्याचं नाव होतं ते म्हणजे IMEC, इंडिया मिडल ईस्ट. इंडिया मिडल ईस्ट. मिडल ईस्ट म्हणजे काय? मध्य पूर्व म्हटलं ते, किंवाच ही मिडल ईस्ट कोणाच्या पर्स्पेक्टिव्हनी आहे? अमेरिकेच्या पर्स्पेक्टिव्हनी, राईट. बट आपल्या पर्स्पेक्टिव्हनी काय आहे तर हे वेस्ट एशिया, पश्चिम आशिया. सो इंडिया मिडल ईस्ट युरोप, इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर, आर्थिक कॉरिडॉर. ठीक आहे, कॉरिडॉरला कॉरिडॉरच म्हटलेलं आहे मराठीत बऱ्याच ठिकाणी बघा. सो याला IMEC शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात, इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर. सो याच्या संदर्भात काय प्रश्न येऊ शकतो? माझं म्हणणं याला थेट प्रश्न येऊ शकतो आणि डेफिनेटली अप्रत्यक्षरित्या पण देखील तुम्हाला जिओ पॉलिटिक्स समजण्यासाठी देखील इम्पॉर्टंट आहे. बट ॲट द सेम टाईम मी सांगितलं IMEC सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे मला असं वाटतं याच्यावरती GS2मध्ये IR वरती थेट प्रश्न येऊ शकतो, GS2मध्ये IRमध्ये त्याच्यावरती थेट प्रश्न येऊ शकतो आणि ॲट द सेम टाईम PSRमध्ये देखील थेट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग थेट क्वेश्चन जर विचारायचं ठरलं तर काय विचारला जाऊ शकतो? सगळ्यात पहिल्यांदा IMECचे महत्त्व. सगळ्यात पहिलं आणि बेसिक क्वेश्चन असणारे IMECचे महत्त्व काय ते लिहा. सिग्निफिकन्स ज्याला म्हणतो, प्रासंगिकता ज्याला म्हणतो आपण, की काय सिग्निफिकन्स, याचं इम्पॉर्टन्स काय. दुसरी गोष्ट, तुम्हाला असं वाटतं का IMEC सक्सेस होऊ शकतं? त्याला IMECला यश मिळू शकतं असं वाटतं का तुम्हाला? किंवा यशस्वी होऊ शकतो असे वाटते का? म्हणजे सक्सेस होऊ शकतो का? जर सपोज यशस्वी होऊ शकतो तर त्यासाठी काय करावे लागेल म्हणजे तो यशस्वी होईल, किंवा गव्हर्नमेंटनी कोणती पावले उचललेली आहे जेणेकरून असं वाटतं तो यशस्वी होईल म्हणून, किंवा तुमचं ॲनालिसिस द्या. जर तो नाही यशस्वी होऊ शकत म्हणजेच काय, त्याच्यामध्ये काहीतरी समस्या आहेत, काहीतरी अडथळे आहेत, काहीतरी कारणे आहेत, ती कारणे शोधा. काय कारणे आहे, कशामुळे तो यशस्वी होऊ शकत नाही आणि मग त्यासाठी देखील काय केलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीने हा क्वेश्चन आहे. सो सांगण्याचा दृष्टिकोन काय आहे की कशा पद्धतीने एक टॉपिक आला तर तो डिकोड करता आला पाहिजे आणि त्या अनुषंगाने एका एडिटोरियलमधून तुमचा एक टॉपिक कशा पद्धतीने तयार होतो हे देखील पाहिलं पाहिजे. ठीक आहे. सो लेट्स बिगिन विथ द टुडेज डिस्कशन. असं ॲज्युम करूया आजच्या करंट अफेअर्सच्या सेशनमध्ये की तुम्हाला IMEC बाबत एवढंच माहिती आहे की हे G20मध्ये एक नवीन उपक्रम तयार झाला. याच्या अंतर्गत जो इंडियाचं जे बंदर आहे, कोणतं वेस्ट साईडचं, राईट, पश्चिमेकडील बंदर, मग ते न्हावाशेवा बंदर असू द्या मुंबईचं, किंवा पोरबंदर असू द्या, गुजरातचं बंदर असू द्या. ठीक आहे, ह्या जो पश्चिम एरियातील जे बंदर आहे त्याच्या थ्रू मार्ग जाणार आहे आणि तो UAE म्हणजे दुबई एटसेट्रा, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल या मार्गे युरोपियन युनियनमध्ये म्हणजेच काय इटलीपर्यंत जाणार आहे. सो अशा पद्धतीने एक मार्ग काढण्यात येणार आहे. आता डेफिनेटली तुम्ही ही डायग्रॅम काढू शकता तुमच्या आन्सरमध्ये. जो हा डायग्रॅम काढेल त्याला एक्स्ट्रा 1 मार्क मिळालेले असतील. सो तुम्हाला एवढंच माहिती आहे. आता याच्या पुढचे सर्व काही इन्फॉर्मेशन ना ते आपल्याला आज स्टडी करायची आहे, जी की ह्या आर्टिकलमध्ये दिलेली आहे इन डिटेल्डमध्ये. बघा, द रिसेंट ट्रेड फिक्शन, आता बघा इथे झाला इंट्रोडक्शन. मग क्वेश्चन आला तुम्हाला IMEC वरती तर काय क्वेश्चनमध्ये इंट्रोडक्शन असलं पाहिजे. सो पॉईंट नोट डाऊन करून घ्या. IMEC हेडिंग द्या IMEC. सगळ्यात पहिलं इंट्रोडक्शन काय लिहायचं. एक तर तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये लिहू शकता की IMEC कॉरिडॉर आणि लिहू शकता IMEC इंग्लिशमध्ये सुरुवातीला, नोट्समध्ये इंग्लिशमध्ये लिहिल्याने काय हरकत नाही. तिथे तुम्ही मराठीमध्ये जाऊन डायरेक्ट IMEC असं पद्धतीने लिहू शकता. ठीक आहे. सो मराठीचा अँगल झाला. सो IMEC कॉरिडॉर. मग इंट्रोडक्शन काय येईल की रिसेंट ट्रेड फ्रिक्शन विथ द US हॅज प्रॉम्प्टेड इंडिया टू इंटेन्सिफाय इट्स एफर्ट्स टू फर्दर डायव्हर्सिफाय इट्स इकॉनॉमिक इंटरॅक्शन विथ द व्हेरियस कंट्रीज वर्ल्ड वाईड. At the same time, there is an agreement with the UK and the negotiations are going on with respect to the European Union. ह्या कंटेक्समध्ये IMEC आपल्याला अधिक महत्त्वाचा ठरतो. सो लिहा
सद्य परिस्थितीत चालू असलेल्या व्यापार संघर्षामुळे कंसात US वर्सेस चायना असं लिहायचं, व्यापार संघर्षामुळे भारतीय व्यापार क्षेत्राला किंवा भारतीय परराष्ट्र नीतीला एक नवीन प्रोत्साहन मिळाले आहे की ते त्याच्या आर्थिक क्रियाकलाप म्हणजे काय, ॲक्टिव्हिटीज, हे सुद्धा मराठी सांगावं लागतं तुम्हाला, ॲक्टिव्हिटी माहिती, क्रियाकलाप पण नाही माहिती, ठीक आहे, किंवा आर्थिक व्यापार हा डायव्हर्सिफाय केला गेला पाहिजे. डायव्हर्सिफाय करणे म्हणजे काय, वैविध्यपूर्ण केला गेला पाहिजे, वेगवेगळ्या ठिकाणी तो डायव्हर्ट केला गेलेला पाहिजे. सो नव्याने हा व्यापाराचे नवे रस्ते मार्ग उपलब्ध करून देण्याची गरज आहे. याच अनुषंगाने नेक्स्ट फुल स्टॉप आणि नेक्स्ट स्टेटमेंट्स, याच अनुषंगाने भारताचा नुकताच झालेला UK सोबतचा आर्थिक करार आणि वाटाघाटी चालू असलेल्या युरोपियन युनियन, आणि याला युरोपियन युनियन म्हणू शकता, युरोपियन महासंघ म्हणतात भारतात, युरोपला मराठीत नाव वेगळं नाही, युरोपला युरोपच म्हणतात, ठीक आहे. सो युरोपियन महासंघासोबत चाललेला आर्थिक कराराच्या वाटाघाटी, ह्या दोन्ही गोष्टींच्या पार्श्वभूमीवर, त्याचबरोबर UAE सोबत झालेली आर्थिक भागीदारी, ह्या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती हे IMSC महत्त्वाचे ठरते. सिंपल, ठीक आहे, हे समजून घ्यायचं. आता हे झालं इंट्रोडक्शन. मग तुम्हाला आयतं इंट्रोडक्शन मिळालं. आता हे ज्यांनी लेक्चर पाहिलं नाही यांनी इंट्रोडक्शन लिहून ठेवायचं. हे क्वेश्चन आला का हेच इंट्रोडक्शन असं ॲज इट इज लिहायचं. आता याच्यामध्ये चेंज कसे करायचे, क्वेश्चन चेंज कसा होऊ शकतो, कोणत्या टॉपिकवर आल्यावर सेम इंट्रोडक्शन तुम्ही लिहू शकता, हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल, ठीक आहे. सो फर्स्ट थिंग फर्स्ट हे झालं. आता बघा IMSC काय आहे, व्हॉट इज IMSC. ॲक्च्युली न्यूजपेपरमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने लिहिलं गेलं पाहिजे न्यूजपेपरच्या कटिंग्समध्ये की हे इंट्रोडक्शन असेल, हे काय आहे, तेव्हा जाऊन तुम्हाला ते ॲक्च्युली न्यूजपेपरच्या नोट्स काढणं फायदेशीर ठरतं, ठीक आहे. व्हॉट इज IMSC. पहिलं, अपग्रेडेशन ऑफ द मॅरिटाईम कनेक्टिव्हिटी बिटवीन इंडिया अँड द अरेबियन पेनिन्सुला. सो IMSC व्हिज्युलाइज करतं, एक प्रकारे एक भविष्यवादी दृष्टिकोन पाहतं की त्यांना जी काही सागरिक कनेक्टिव्हिटी, सागरिक दळणवळणाच्या सागरिक संपर्काच्या ज्या सुविधा आहे त्या अपग्रेड करायच्यात. कुठे, इंडिया आणि अरेबियन द्वीपकल्प. सो भारत आणि अरेबियाचा जो द्वीपकल्प आहे यांच्यामधले असलेले सागरी संबंध किंवा सागरी संपर्क अजून चांगल्या पद्धतीने अद्ययावत करायचे आहेत. त्याचबरोबर मग ते काय आहे की त्याच्याचबरोबर सोबत त्यांनी सांगितलं हायस्पीड ट्रेन पण असणार आहे. दुबईपासून हायफा पोर्ट जे आहे इस्रायलचं तिथपर्यंत जाणारे हायस्पीड ट्रेन म्हणजे काय, बुलेट ट्रेन म्हणतो आपण त्याला. सो त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी पहा, दळणवळणाच्या सोयीसुविधा इम्प्रूव्ह करे. फक्त व्यापार हेच अँगल नाही आहे, तर त्याच्यामध्ये हायस्पीड ट्रेन देखील असणार आहे. आणि ती कुठून जाणार आहे, सौदी अरेबिया आणि जॉर्डन. म्हणजेच काय, दुबईमधला माणूस बुलेट ट्रेननी सुद्धा हायफापर्यंत म्हणजे इस्रायलपर्यंत जाऊ शकतो. आणि तिथून कनेक्टिव्हिटी तुम्ही युरोपला मेडिटेरेनियनच्या थ्रू कनेक्ट केलं की तुम्ही युरोपमध्ये पोहोचला. सो हे एक ड्रीम प्रोजेक्ट आहे अशा पद्धतीने, ठीक आहे. पुढे पहा, हे नोट्स काढायची गरज नाही, हे लक्षात ठेवण्याच्या गोष्टी. ज्या नोट्स काढायची गरज आहे त्यावेळेस मी स्वतः सांगेल. पुढे काय, कॉम्पोनंट्स ऑफ द घटक काय काय आहेत, IMSC मध्ये काय काय येणार आहे. आपण डेफिनेटली एक गोष्ट पाहिली ती म्हणजे सोल्या कॉम्पोनंट्स ऑफ IMSCचे घटक. हे घटक कशासाठी लिहायचे आहेत, प्रश्न घटकावरती येणार आहे का, नाही, प्रश्न घटकावरती येणार नाही. पण मग घटक कशासाठी लिहायचे आहेत, घटक यासाठी लिहायचे की घटकांवरून आपल्याला फायदे लिहिता येणार आहे, घटकावरून आपल्याला समस्या ओळखता येणार आहे, घटकावरून आपल्याला उपाययोजना करता येणार आहे, त्या ओळखता येणार आहे. सो लिहा घटक. पहिला कॉम्पोनंट आहे इथं ऑलरेडी मेन्शन होता तो, ठीक आहे, सागरी संपर्क. यस, सागरी संपर्क मजबूत करणे. दुसरा कॉम्पोनंट आहे हायस्पीड ट्रेन. यस, बुलेट ट्रेन लिहा किंवा हायस्पीड ट्रेन लिहा, अतिजलद ट्रेन लिहा, ठीक आहे. कुठपासून कुठपर्यंत, UAE पासून इस्रायलच्या हायफा पोर्टपर्यंत, ठीक आहे. तिसरं, क्लीन हायड्रोजन पाईपलाईन. क्लीन म्हणजे स्वच्छ हायड्रोजन, हायड्रोजनला हायड्रोजनच म्हणतात, बरोबर. सो क्लीन हायड्रोजन पाईपलाईन असेल. क्लीन हायड्रोजन पाईपलाईन कशाला, हायड्रोजन गॅस, राईट. सो जो फ्युएल म्हणून, क्लीन फ्युएल म्हणून वापरला जातो त्यासाठी. त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी केबल असेल, त्याचबरोबर हायस्पीड अंडर सी डिजिटल केबल असेल, आणि त्याचबरोबर पोर्ट्स
इत्यादी सारखे फिजिकल जे एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत त्यांना देखील कन्सॉलिडेट करायचं काम असेल. सो हे सर्व घटक आहे. सो लिहा. त्यानंतर तिसरं लिहिलं क्लीन हायड्रोजन पाईपलाईन, इलेक्ट्रिसिटी केबल्स, हाय स्पीड डिजिटल केबल्स, त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर सच ॲज पोर्ट्स. मग ह्या प्रत्येक गोष्टी त्या फायदा मिळवून देणाऱ्या आहेत. ठीक आहे. नेक्स्ट पुढे पहा. कंटेक्स्ट काय की याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय, म्हणजेच काय की हे कशासाठी आणलं गेलं, का आणलं गेलं, त्यावेळेस परिस्थिती काय होती. 2023 साली अशी कोणती सिच्युएशन होती की ज्यातून हे IMSC तयार करावं असं इंडियाला G20 परिषदेमध्ये वाटलं. सो हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, ऐतिहासिक गोष्टी मी सांगितलं. एकाच आर्टिकलमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत पडतात, नेसेसरी नाही सगळ्या गोष्टी माहीतच असल्या पाहिजे. ठीक आहे. सो पहिलं काय कंटेक्स्ट आहे, संदर्भ काय. सो लिहा. पहिलं अब्राहम अकॉर्ड्स. अकॉर्ड्सला अकॉर्ड्सच म्हणतात, नियम म्हणा फार तर फार, किंवा करार म्हणा. कराराचं एक नवीन नाव आहे अब्राहम करार. मग हा अब्राहम करार कोणामध्ये झाला होता. सो हा झाला होता UAE, इस्रायल आणि अमेरिकामध्ये. अब्राहम का नाव म्हटलेलं आहे, कारण अब्राहमिक ओरिजिन, इस्लाम असू द्या, ज्यूज असू द्या, ख्रिश्चॅनिटी असू द्या, हे अब्राहमिक ओरिजिनचे रिलिजन आहेत. आता त्या गोष्टीमध्ये आपण जात नाही कारण मग तो रिलिजनचा क्लास होऊन जाईल. सो हे यांचं एक ओरिजिन कॉमन आहे, अब्राहमिक ओरिजिन म्हणतात त्याला, म्हणून त्यांनी नाव दिलं त्याला अब्राहम. पण याच्यामध्ये काय होतं, US ख्रिश्चॅनिटी रिप्रेझेंट करत होतं, इस्रायल एक प्रकारे ज्यूज रिप्रेझेंट करत होतं आणि UAE हे एक प्रकारे इस्लाम वर्ल्ड रिप्रेझेंट करत होतं. आणि ह्या 3 देशांचा एकत्र करार झाला होता. सो तो अब्राहम अकॉर्ड. कशासाठी की एक वेस्ट एशियामध्ये, पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित राहावी म्हणून. मग आपल्याला लक्षात आलं यार USA म्हणतोय, इस्लाम वर्ल्ड म्हणतोय आणि ज्यूज पण म्हणतात, म्हणजे इस्रायल पण म्हणतोय, तर एक प्रकारे शांतता येऊ शकते. सो आता जर यांच्यामध्ये सहकार्याची भावना वाढली किंवा यांच्यामध्ये संपर्क सहकार्य वाढलं, ॲग्रीमेंट्स व्हायला लागलेत, तर आपण त्याचा फायदा घेऊन आणि एक कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट लॉन्च करू. ह्या अनुषंगाने आपण तो IMSC लॉन्च केला होता. ऑब्व्हियसली हे एकमेव संदर्भ नव्हता, पण संदर्भ काय होता की यामुळे वेस्ट एशियामध्ये, पश्चिम आशियामध्ये शांतता असेल. ठीक आहे. दुसरं कारण काय होतं, पीस वूड प्रिव्हेल. याच्यामुळे काय होणार होते, पश्चिम आशियामध्ये शांतता येणार होती अब्राहम अकॉर्डमुळे. दुसरं काय होतं, इस्रायल आणि अरब कंट्रीज जे आहे ते एक स्टेबल रिलेशनशिप, एक स्थिर भागीदारी किंवा स्थिर संबंध प्रस्थापित करत होते आणि त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करताना दिसून येत होते. म्हणजे काय, इस्रायल असू द्या आणि अरब वर्ल्ड असू द्या, हे दोघं एकमेकांशी एक स्थिर संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत होते. हे काय दाखवतं, जर त्यांच्यामध्ये स्थिर संबंध प्रस्थापित झाले आणि दोघांची पॉलिटिकल विल तर निश्चितच ते होणार चांगले संबंध, जेणेकरून शांतता येईल. शांतता आली का व्यापार येतो, पण त्याचा आपल्याला फायदा घ्यायचा होता व्यापाराचा. ठीक आहे. सो हा झाला दुसरा पॉईंट, संदर्भ समजून घ्या. तिसरा पॉईंट काय की ऑलरेडी एक रिजनल पीस इस्टॅब्लिश करण्यासाठी रेल्वे असावी कनेक्टेड, याची मागणी बऱ्याच दिवसापासून चालू होती आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा बऱ्याच राष्ट्रांनी व्ह्यू दाखवली होती किंवा पॉझिटिव्हिटी दाखवली होती. तर ते सुद्धा एक सहकार्याची भावना जनरेट करू शकतं असं सर्वांना वाटत होतं. चौथं, इम्प्रूव्हमेंट इन इंडियाज रिलेशन विथ द अरब कंट्रीज. याचबरोबर भारताचे सुद्धा अरब देशांसोबत संबंध चांगले होत होते. चौथा पॉईंट. पाचवा पॉईंट, चौथ्या पॉईंटमध्ये उदाहरण काय लिहू शकता तुम्ही, UAE, सौदी अरेबिया, USA, ह्या त्याचबरोबर USA सुद्धा. सो अरब कंट्रीजसुद्धा त्याचबरोबर USA सुद्धा ह्या देशांसोबत आपले संबंध अधिक मजबूत होत होते, चांगले होत होते. त्यामुळे देखील तुम्हाला लक्षात येईल की हे कंटेक्स्ट तयार करतं, संदर्भ तयार करतं की जर आपले रिलेशन इम्प्रूव्ह होतात, ते पीस आहे, चांगली पॉझिटिव्ह वाईब्स आहे, पॉझिटिव्ह रिलेशन्स आहेत, डेफिनेटली तिथं पुढची स्टेप लॉजिकल असते ते म्हणजे काहीतरी ॲग्रीमेंट करणं, कॉरिडॉर तयार करणं, इकॉनॉमिक इंटिग्रेशन करणं. नेक्स्ट, इमर्जन्स ऑफ I2U2. I2U2 म्हणजे काय आहे, याला वेस्टर्न क्वाड असं देखील म्हटलं जातं, लक्षात ठेवा. याला पश्चिमी क्वाडला क्वाडच म्हणायचं. ठीक आहे. आता जे ओरिजिनल क्वाड आहे त्याच्यामध्ये कोण आहे, इंडिया, ऑस्ट्रेलिया, जपान आणि USA. पण हे पश्चिमी क्वाड आहे का, तर याच्यामध्ये पश्चिमेकडील देश आहेत, पश्चिम आशियामधील देश आहेत म्हणून. मग याच्यामध्ये कोण कोण आहे, इंडिया, इस्रायल, UAE आणि US. लक्षात कसं ठेवायचं, अब्राहम अकॉर्डमध्ये 3 लोक होते, UAE, इस्रायल आणि US. त्याच्यामध्ये इंडिया ॲड झालं, I2U2 तयार झालं आणि त्यालाच पश्चिमी क्वाड म्हटलं, आता त्यालाच I2U2 म्हणजे कोऑपरेशनचे संबंध वाढले, चांगले सहकार्याचे संबंध वाढले, रिलेशनशिप स्टेबल व्हायला लागली आणि याचाच फायदा म्हणून किंवा याचाच एक पार्श्वभूमी पकडून आपण ही अशा पद्धतीने IMSC लॉन्च करायचं ठरवलं. म्हणजे याच्यामुळे काय व्हायला लागल्या, ह्या ज्या भूराजकीय समस्या त्या कमी व्हायला लागल्या आणि एक भूराजकीय परिस्थितीमध्ये 2 देशांचे कन्व्हर्जन्स दिसून आले तर ऑटोमॅटिक त्यांच्यामध्ये संघर्ष कमी होत चालतात. ठीक आहे. आणि मग त्या अनुषंगाने G20मध्ये जी समिट दिल्लीमध्ये झाली होती तेव्हा ही लॉन्च करण्यात आलं IMSC. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक लिहा, इश्यूज.
की ह्या IMSC मध्ये समस्या काय काय आहेत. समस्या पहिलं, पहिली समस्या, अ फ्यू वीक्स ऑफ द लॉन्च ऑफ द IMSC लॉन्च केल्यानंतर काही आठवड्यानंतरच जी सुरक्षेची परिस्थिती होती वेस्ट एशियामध्ये ती खालावली. लॉन्च केल्यामुळे नाही झालं, लक्षात ठेवा. त्यांचं चालू होतं, आपल्याला माहीत नव्हतं. ठीक आहे, आपण लॉन्च केलं आणि काही दिवसात ती परिस्थिती खालावली. म्हणजेच काय झालं नेमकं, 7 ऑक्टोबरला हमासनी इस्रायलवरती अटॅक केलं आणि कदाचित हे सुद्धा एक ट्रिगर पॉईंट असू शकतं असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. सी, देर इज ऑलवेज अपोजिशन टू द इकॉनॉमिक इंटिग्रेशन. इराणला माहिती होतं की कशा पद्धतीने UAE, सौदी अरेबिया आणि जर इस्रायल एकत्र आलं तर वेस्ट एशियामध्ये इराणचा डॉमिनन्स कमी होईल. कारण का, इस्रायलला इनडायरेक्टली अरब वर्ल्ड करून, मुस्लिम वर्ल्ड करून पाठिंबा मिळेल. सौदी अरेबिया आणि UAEच्या पाठोपाठ USA सारखा त्याला बॅकर आहे, बॅकिंग करणारा. टर्की पूर्णपणे रिलायबल नाही, कारण अल्टिमेटली टर्की हे सुद्धा नाटोचं मेंबर आहे. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे की इराणला आयसोलेटेड फील होत होतं डेफिनेटली. सो इराणने त्याचं जे ॲक्सिस ऑफ रेजिस्टन्स आहे, विरोधात्मक अक्ष म्हटलेलं आहे त्याला, त्या ॲक्सिस ऑफ रेजिस्टन्सला ॲक्टिवेट केलं. आणि त्या ॲक्सिस ऑफ रेजिस्टन्सचे 3 कॉम्पोनंट आहेत. एक म्हणजे हमास, दुसरं म्हणजे हौदीज आणि तिसरं म्हणजे हिजबुल्ला. सो हमासने पहिल्यांदा इस्रायलवरती अटॅक केला आणि तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे साधारण 2 वर्ष झाले पूर्णपणे वेस्ट एशियामध्ये एक अस्थिरता आहे आणि त्या IMSCला प्रोग्रेस करता आली नाही. हे मेजर रिझन आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा सुरक्षेची स्थिती खालावली आणि त्याचं कारण होतं हमासने इस्रायलवरती केलेला अटॅक. डेफिनेटली इन रिटॅलिएशन त्याला उलट उत्तर म्हणून इस्रायलने हमासवरती केलेला अटॅक. सो सगळ्यात पहिल्यांदा ते झालं. दुसरं काय झालं, आता याचंच एक्झाम्पल दिलेलं. त्याच्यामुळं काय झालं, आता बघा हमास कोण रिप्रेझेंट करतो, एक प्रकारे मुस्लिम वर्ल्ड, पॅलेस्टीन आहे. सो पॅलेस्टिनियन असल्यामुळे, मुस्लिम असल्यामुळे एक प्रकारे जे अरब वर्ल्ड होतं ते सुद्धा एका अशा युद्धा मनस्थितीमध्ये गेलं की इस्रायलसोबत संबंध चांगले दृढ करत जावे की ॲट द सेम टाईम तुम्हाला मुस्लिम वर्ल्डची बाजू घेणं पण अपेक्षित आहे. ठीक आहे. सो त्या द्विधा परिस्थितीमुळे काय झालं की ॲक्च्युली बाकीच्या कंट्रीजमध्ये जे कोऑपरेशन होत होतं ते देखील थांबलं. आणि आपण पाहिलं कोणते कोणते संदर्भ होते. एक संदर्भ हा नक्कीच होता की पीस इस्टॅब्लिश व्हायला लागलं होतं, शांतता यायला लागली होती. दुसरा संबंध हा सुद्धा होता की अरब देशांसोबत एक चांगले रिलेशन डेव्हलप व्हायला लागले होते. परंतु ह्या दोन्ही गोष्टींना तिथे फाटा जाताना दिसून येतं. सो सगळ्यात मोठे ते 2 इश्यू मेजर तुम्हाला दिसून येतील. पुढे पहा, मेडिटेरियन कन्सर्न, भूमध्य सागर म्हणतात त्याला. ठीक आहे, राईट. सो भूमध्य समुद्र किंवा त्याच्या संदर्भातील कंटेक्स्ट. मग त्या मेडिटेरियन लोकांचे कन्सर्न काय, सगळ्यात पहिलं कन्सर्न आहे की क्लायमेट चेंज झाल्यामुळं ओपन ए न्यू ट्रान्सपोर्ट रूट्स थ्रू द आर्क्टिक. आणि फार महत्त्वाचा आहे हा, तुम्ही इश्यूमध्येच पुढचा पॉईंट लिहू शकता, इश्यू नंबर 3. आणि तो म्हणजे भूमध्य समुद्रीय देशांचे कन्सर्न्स, समस्या. काय समस्या समजून घ्या. पहा, सॉरी, समस्या त्यांची फार सोपी आहे. ही भूमध्य समुद्र हे पहा इथे विषुववृत्त आहे, इक्वेटर, राईट. इथे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे आणि सराउंडिंगला इथेच कुठेतरी भूमध्य समुद्र आहे, म्हणजेच तो फार इक्वेटरच्या जवळ आहे. मग सध्या जे काही ट्रेड होतो, पहा एकदम अगदी टू बी प्रिसाइज काढायचं ठरलं, ठीक आहे, हा इंडिया, ठीक आहे, हा झाला अरेबियन सी. आणि एवढं नाही येणार, ठीक आहे, इथूनच वरती येईल, बट समजून घ्या मला काय म्हणायचं. हा झाला अरेबियन सी, इंडियन ओशन रिजन. ठीक आहे. आता हा जो आहे तो कोण आहे, अरेबियन पेनिन्सुला, अरेबियन आणि पेनिन्सुला हा आहे. सो इथून हे ते मेडिटेरियन आहे, बरोबर, मेडिटेरियन सी. आता जो काही मोस्ट ऑफ द ट्रेड होतो तो ट्रेड इथूनच होतो. पहा कुठून, हा सुएज कॅनॉल आहे इथे, या सुएज कॅनॉल थ्रू या रेड सी थ्रू ट्रेड होतो, या रेड सी थ्रू इथून अशा पद्धतीने इकडे स्ट्रेट ऑफ मलक्का, बरोबर. इथे स्ट्रेट ऑफ मलक्कातून चायनासाठी. सो जो काही मोस्ट ऑफ द ट्रेड होतोय, चायनाला जर जायचं असेल इकडं तर आफ्रिकन कंट्रीजकडं, तर ह्या पद्धतीने ट्रेड होतोय.
त्याच्यामुळं ही जे मेडिटेरियन कंट्रीज आहेत यांना पोर्ट्स असू द्या, इन्फ्रास्ट्रक्चर असू द्या, पोर्ट कॉलिंग असू द्या, येणारी जहाजाचं स्टॉप असू द्या किंवा व्यापार, स्वतःचा व्यापार असू द्या, यामुळे फायदा होत होता. आता कन्सर्न काय झाले, क्लायमेट चेंज झाले. क्लायमेट चेंजमुळे काय झालं, ग्लोबल वॉर्मिंग झालं, जागतिक तापमानाची वाढ झाली. जागतिक तापमानाची वाढ झाल्यामुळं हा जो सर्वात नॉर्थ पोलला आहे आर्टिक सी, आर्टिक समुद्र उत्तर ध्रुवाला, त्या आर्टिक समुद्र वितळायला सुरुवात झाली, त्याचा बर्फ वितळायला सुरुवात झाला. सो आईस मेल्टिंग सुरू झालं ग्लोबल वॉर्मिंग वाढल्यामुळं, आईस मेल्टिंग. आणि हे आईस मेल्टिंग व्हायला लागल्यामुळे काय झालं, तिथे नवीन नवीन व्यापाराचे मार्ग ओपन व्हायला सुरुवात झाले, समुद्री मार्ग, व्यापारी मार्ग. अगोदर सपोज बर्फ पडत असल्यामुळे हे व्यापारी मार्ग 1 महिना किंवा 2 महिनेच ओपन होते, अदरवाईज हे मोस्टली बर्फाच्छादित प्रदेशातच असायचे, त्याच्यामुळे पोर्टसुद्धा गोठलेले असायचे. आता याचा पिरियड वाढला, लेट सपोज 4 मंथ झाला, तरी देखील तुम्हाला दिसून येईल याचं पोटेन्शियल वाढलं. आणि असं तर म्हणतात अजून क्लायमेट चेंज होत जाणार आहे. सो तो बर्फ वितळला तर संपूर्ण तुम्हाला दिसून येईल मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना व्यापारी अल्टरनेटिव्ह उमेल. आणि हे जवळ आहेत. आता तुम्ही म्हणता हे कसं जवळ आहे, सी पृथ्वी अशी समजून घ्या, आपल्याला माहिती आहे अशी गोल आहे. सो इथून इथपर्यंत जाणं सोपं आहे कम्पेरेटिव्हली. इक्वेटरला जो मोठा, इक्वेटरचा जो व्यास आहे तो मोठा आहे, राईट. सो म्हणून तुम्हाला इथून मोठ्या प्रमाणात जास्त अंतर क्रिएट करावं लागतं. जॉग्राफीचा पार्ट येतो तरी देखील समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, एक सेकंड. ठीक आहे. सो नेक्स्ट, सो सांगण्याचा काय उद्देश समजून घ्या. सॉरी थोडं डिस्टर्ब झालं. ठीक आहे. सो आता यांना धोका काय बघा, जेव्हा आर्टिक सीमध्ये व्यापाराचे मार्ग ओपन होतात ते, याचा अर्थ काय की यांना असं वाटायला लागलं की इथून यांच्या मधून व्यापार होतोय, याला कुठेतरी तडा बसेल, याला कुठेतरी व्यापाराचा तिथे लोकांची आवक जावक कमी होईल. हा सुएझ कॅनल जेवढं चार्ज करतो ना पैसे, तुम्ही विचार नाही करू शकत. त्याच्यामुळे तुमच्या किमती बऱ्याचशा वाढतात. यांनी जर फ्री ऑफ कॉस्ट जाऊन द्यायला सुरुवात केली ना, कदाचित अमेरिकेतल्या भरपूर साऱ्या गोष्टी स्वस्त होतील, अमेरिकेतून त्या साईडनी इकडे इंडियात येणाऱ्या गोष्टी आणखी स्वस्त होतील, लक्षात ठेवा. सो एवढं चार्ज करतात ते. असो, सांगण्याचं पॉईंट काय, सो त्यांना सगळ्यात मोठा धोका निर्माण व्हायला लागला आहे, आणि तो म्हणजे म्हणून त्याला मेडिटेरियन कन्सर्न असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. मग काय बघा, क्लायमेट चेंज हॅज नाव ओपन अ ट्रान्सपोर्ट रूट थ्रू द आर्टिक. आर्टिक समुद्रा थ्रू नवीन रूट्स ओपन झालेत. आणि याच्यात सगळ्यात जास्त फायदा कोणाला होऊ राहिला, कारण US, अलास्का, रशिया, चायना आणि जे नॉर्दर्न युरोपियन कंट्रीज आहेत, नॉर्थन साईडला असतील, स्कॅन्डिनेवियन कंट्रीज असतील एटसेट्रा, यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा व्हायला लागला आहे. आणि याच्यामुळे आता मोठ्या प्रमाणात ती गुड्स किंवा जे वस्तू आहेत त्या तिथून ट्रान्सपोर्ट करणं, आर्टिकमधून ट्रान्सपोर्ट करणं सोपं झालेलं आहे. ठीक आहे. मग आता पुढं काय बघा, देर इज अन एक्सपेक्टेशन दॅट these port cities near the Arctic will emerge as a new commercial centers. नवीन व्यापारी हब म्हणून निर्माण होतील असं तुम्हाला त्यांना वाटू शकतं. बघा त्यांनी सांगितले ह्या हायपा पोर्ट एक अशा पद्धतीने तयार केलेले. सो हे मेडिटेरियनमध्ये आणि याचा कन्सर्न रेज होत चाललेलं आहे अशा प्रकारे. ठीक आहे. अमंग द IMSC युरोपियन सिग्नेटरीज, फ्रान्स हॅज बोथ द मेडिटेरियन ॲज वेल ॲज अटलांटिक कोस्टलाईन. फ्रान्सला दोन्ही बाजूला सागरी सीमा आहेत. इटली हॅज ओनली मेडिटेरियन कोस्ट. सो ऑब्वियसली तुम्हाला दिसून येईल इटली जादा कन्सर्न आहे याच्या बाबतीत, इटलीकडं जादा काळजी करण्याचं कारण आहे. देर इज अ सिग्निफिकंट कन्सर्न अबाउट द इम्प्लिकेशन ऑफ आर्टिक ट्रेड रूट ऑन इट्स इकॉनॉमी. सो इटलीवरती त्या आर्टिक ट्रेडचा मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो असं इटलीला वाटत राहतं. ॲज अ रिझल्ट इटली अँड अदर मेडिटेरियन कंट्रीज व्ह्यू द IMSC ॲज अ व्हायटल प्लॅटफॉर्म टू प्रिझर्व देअर इन्फ्लुएन्स इन द मॅरिटाईम ट्रेड. सो लिहा नेक्स्ट महत्त्व, ह्या कन्सर्नमध्येच महत्त्व लपलेलं आहे बघा. हवं तर तिथंच बॉक्स करून लिहा कन्सर्नच्या तिथंच, आणि त्याला मात्र कंसात महत्त्व लिहा किंवा टीप म्हणून लिहा महत्त्व. IMSCचं महत्त्व काय मग, की IMSCचं महत्त्व त्यांना मदत करणारे इटलीसारख्या राष्ट्रांना जे मेडिटेरियन कन्सर्न किंवा मेडिटेरियन जाणीव आहे किंवा ज्यांना मेडिटेरियन बाबत समस्या भेडसावत आहे क्लायमेट चेंजमुळे, अशा कंट्रीजला IMSC एक प्रकारे होप आहे. ती हे होप आहे की त्यांचा जो डॉमिनन्स आहे, त्यांचा जो प्रभाव आहे सागरी व्यापारावरती, तो प्रभाव टिकून राहील. ठीक आहे. देन मेडिटेरियन कंट्रीज मेंटेन दॅट होल्ड ए स्ट्रॉंग पोझिशन इन द ग्लोबल ट्रेड.
सो जागतिक व्यापारामध्ये त्यांची एक चांगली स्थिती आहे. रिक्वायर्स न्यू थिंकिंग, मग यासाठी काय पाहिजे त्यांना? नवीन थिंकिंग पाहिजे, न्यू पार्टनर्स पाहिजे, स्केलिंग अप ऑफ इकॉनॉमिक एंगेजमेंट, आर्थिक भागीदारी पाहिजे विथ लीडिंग कंट्रीज. सो ज्या कंट्रीमध्ये चांगली आर्थिक वृद्धी आहे त्या कंट्रीजसोबत भागीदारी असेल, नवीन इनोव्हेशन्स असतील, नवीन कनेक्टिव्हिटी, दळणवळणाच्या सोयीसुविधा असतील, ह्या गोष्टी त्यांना कराव्या लागणार आहे, तेव्हा त्या समस्येला ते सामोरे जाऊ शकतात. India with its 4 trillion plus economy and sustained high growth is seen as a viable partner. आणि मग ह्या कंटेक्समध्ये युरोपियन कंट्रीजसुद्धा इंडियाला वन ऑफ द लार्जेस्ट, वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग, लार्जेस्ट का? कारण फोर्थ आहे, राईट. सो फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमी इन टर्म्स ऑफ $4 trillion इकॉनॉमी आहे. ॲट द सेम टाईम वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी इन द वर्ल्ड, कंटिन्युअसली ग्रोईंग इकॉनॉमी आहे. सो त्याला एक चांगलं पोटेन्शियल म्हणून बघतात ॲज अ त्यांचं रिव्हायवल ऑफ द मॅरिटाईम ट्रेड. ठीक आहे. मग करंटली इट इज स्टील अनसर्टन, अजूनही ही गोष्ट अनिश्चित आहे की ॲक्च्युली किती फायदा होऊ शकतो, किती नुकसान होऊ शकतं. नेक्स्ट, रिड्यूस द ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. खरंच आर्टिकसुद्धा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट रिड्यूस करेल का? माहीत नाही. IMSC सुद्धा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट खरंच कमी करेल का? अजून माहीत नाही. जोपर्यंत इम्प्लिमेंटेशन होणार नाही तोपर्यंत नाही माहीत, पण इस्टिमेट केलेला आहे आणि IMSCचा फायदा दिसून येतो. पण इंडियासाठी काय फायदा आहे? ॲक्सेसिंग द युरोपियन मार्केट्स थ्रू द मेडिटेरियन रूट विल कंटिन्यू टू बी इम्पॉर्टंट. सो भूमध्य समुद्र मार्गे युरोपमधील जे बाजारपेठा आहेत त्या बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवणं आज देखील इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण का? इंडियाने ऑलरेडी UK सोबत मुक्त व्यापार करार साईन केलेला आहे, किंवा त्याला ॲग्रीमेंट म्हणा, इकॉनॉमिक ॲग्रीमेंट म्हणा, आणि ॲट द सेम टाईम युरोपियन युनियनसोबत आपल्या वाटाघाटी चालू आहे. सो कोणत्याही क्षणी तो केला जाऊ शकतो. म्हणजेच काय, डेफिनेटली तुम्हाला फायदा होणार आहे. जर इथं मुक्त व्यापार करा किंवा चीपर गुड्स आहे आपल्यासोबत ॲक्सेस आहे, जायला मार्ग आहे, तर डेफिनेटली व्यापाराच्या संधी उपलब्ध होतात आहे. आणि त्याचबरोबर आपला जो USA वरचा डॉमिनन्स आहे, डिपेंडन्स आहे, अवलंबत्व आहे, ते देखील कमी होईल. कारण का? USA वरती आपण जास्त अवलंबून राहणार नाही. USA आता जे टॅरिफ वगैरे करते असल्या गोष्टी करणार नाही. ठीक आहे. सो नेक्स्ट, हे फायदे आहेत इंडियासाठीचे, लक्ष ठेवा. नेक्स्ट, गिवन अ हाय पर कॅपिटा income, technological advancement and educational progress, Europe will continue to retain its trade significance for India. आता इथं 2-3 गोष्टी कव्हर झाल्या. एक, युरोपचं भारतासाठी काय महत्त्व आहे, याला सुद्धा टिप करून बॉक्स करून लिहा. कारण का? ह्या आर्टिकलमधून तुम्ही बघता काही IMSC बद्दलच लिहिलं पाहिजे असं काय रूल आहे कुठं नाही. ह्या आर्टिकलमधलं कंटेंट तुम्ही कुठेही वापरू शकता ना. मग जर भारत युरोपियन युनियन किंवा भारत युरोप हे संबंध आले तर युरोपचा भारताला काय फायदा आहे हा प्रश्न आला, किंवा ह्या संबंधाचे भारताला कसे फायदे होऊ शकतात, त्याचे महत्त्व काय हा प्रश्न आला, तर तुम्ही लिहू शकता की कशा प्रकारे युरोपीय देशांचं जे पर कॅपिटा दरडोई उत्पन्न आहे ते अधिक आहे. अधिक दरडोई उत्पन्न याचा अर्थ काय? त्यांना खर्च करण्याला अधिक मुभा आहे, ज्याला आपण एक प्रकारे एक्सपान्स करता येईल असं डिस्पोजेबल इन्कम म्हणतो. सो ती डिस्पोजेबल इन्कम आहे, खर्च करता येणारी इन्कम किंवा संपत्ती. सो त्यांचं ती खर्च करण्याची क्षमता जास्त आहे. ॲट द सेम टाईम तुम्हाला दिसून येईल त्यांच्याकडे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट आहे, त्याचबरोबर एज्युकेशन चांगल्या पद्धतीचं आहे. ह्या गोष्टींमुळे आपल्याला बाजारपेठांना ॲक्सेस मिळण्यामध्ये, प्रवेश मिळण्यामध्ये, आर्थिक आपली वाढ होण्यामध्ये डेफिनेटली फायदा होऊ शकतो. पुढे काय दिलं बघा. आता युरोपियन युनियनसोबतचं आपलं ट्रेड किती आहे? 136 बिलियन आहे, आणि ते इज द वन ऑफ द लार्जेस्ट ट्रेड पार्टनर इन इंडिया. पूर्ण ब्लॉक ॲज सच कन्सिडर केला युरोप तर वन ऑफ द लार्जेस्ट ट्रेड पार्टनर आहेत. इंडिया अँड युरोपियन कंट्रीज नीड टू स्केल अप द. मग आपल्याला काय करणं गरजेचं आहे? उपाययोजना पण दिल्यात त्यांनी. सगळ्यात पहिल्यांदा दळणवळणाच्या सुविधा, कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर्स आपल्याला असतात, दळणवळणाचे हे कॉरिडॉर्स तयार करावे लागणार आहेत. त्याचबरोबर लॉजिस्टिक नेटवर्क्स देखील उभं करावं लागणार आहे. लॉजिस्टिकला माझा आग्रह राहील, लॉजिस्टिकच लिहा. त्याला मराठीत अर्थ आहे काहीतरी, पण तो मोर रिलिव्हंट नाही आहे, किंवा तो ते मिनिंग एक्सप्रेस करू शकत नाही लॉजिस्टिकचं, जे ॲक्च्युली मिनिंग आहे लॉजिस्टिकचं. आणि लॉजिस्टिक सर्वांना समजतं, प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सो लॉजिस्टिक नेटवर्क, लॉजिस्टिकचे जाळे म्हणू शकता तुम्ही अशा वेळेस. ठीक आहे. बिल्ड रेझिलियंट सप्लाय चेन बिटवीन द टू. सो भारत आणि युरोप यांच्यामधील एक पुरवठा साखळी सुनिश्चित करण्यासाठी एक चांगले लॉजिस्टिक जाळे तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट, इम्पॉर्टन्स ऑफ द IMSCची महत्त्व. इथं 2 सजेशन आहे, ते पण इनकॉर्पोरेट करा. युरोपियन युनियनचा इनकॉर्पोरेट करा. ते आउट ऑफ कंटेक्स्ट पण इम्पॉर्टंट आहे म्हणून त्याला बॉक्स करा. नोट्स तयार होतील तुमच्या ऑटोमॅटिक. ठीक आहे. इम्पॉर्टन्स ऑफ IMSCचे महत्त्व काय? पहिलं, हॅव डेमॉन्स्ट्रेटेड द सिक्युरिटी ऑफ द सी लेन्स. सगळ्यात पहिलं, ज्या काही सागरी सीमा आहेत किंवा सागरी मार्ग आहेत, लेन्स म्हणजे मार्ग, सो जे काही सागरी मार्ग आहे त्यांची सुरक्षता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरं, कारण का
जे हौदीज आहेत, मी सांगितलं मग अशी 3H जे आहेत ते 3H मधले जे हौदीचे जे डिस्रप्शन करतात ते रेड सीमध्ये बिकॉज ऑफ काय, कारण का मोठ्या प्रमाणात पायरसी मोठ्या प्रमाणात होती, हल्ले मोठ्या प्रमाणात होते ते कमर्शियल शिप्सवरती. सो त्यामुळे शिप्सला काय करावं लागते, आफ्रिकेच्या बाजूने जावं लागते केप ऑफ गुड होपपासून, आणि त्याच्यामुळे टाईम पण वाढतोय, कॉस्ट पण वाढते. टाईम वाढला, कॉस्ट वाढली तर तो वस्तू तेवढी जास्त महाग होत चालणार, लोक त्या कमी खरेदी करणार किंवा कॉम्पिटेटिव्हनेस स्पर्धात्मकता जाणार. सो डेफिनेटली तुम्हाला ह्या गोष्टींमुळे सुरक्षितता देखील प्रोव्हाइड होऊ शकते. दुसरी गोष्ट, ह्या IMSCमुळे तुमची शॉर्टकटमुळे टाईम आणि कॉस्ट वाचू शकतं. इवन सुएज कॅनॉलसुद्धा तुम्हाला बायपास करता येऊ शकतो. तिसरं, इट इज इसेन्शियल टू फाइंड न्यू रूट्स टू ॲम्प्लिफाय द इकॉनॉमिक रिलेशन बिटवीन इंडिया, वेस्ट एशिया आणि युरोप. सो तुम्हाला एक अल्टरनेटिव्ह प्रोव्हाइड करतं. इन केसमध्ये पहा एक क्रायसिस आले होते की सुएज कॅनलमध्ये एक शिप आडवं झालं. ते अडकल्यामुळं 3 दिवस सुएज कॅनल बंद होता. मग त्याच्यातून एकही शिप क्रॉस करू शकत नव्हतं किंवा काहीच नाही. त्याचा परिणाम असा झाला की जगातील मोठ्या प्रमाणात बाजार किंवा जो व्यापार होता तो ठप्प पडला, इम्पॅक्ट झाला, लोकांना फिरून यावं लागलं पूर्ण शिप्सला किंवा तिथेच माल उतरावा लागला, आणि मग ते इन्शुरन्स एटसेट्रा. सो कॉम्प्लिकेशन्स वाढत गेले. सो अशा गोष्टी नको आहे, म्हणून लोकांना अल्टरनेटिव्हसुद्धा अवेलेबल करून देण्याचं काम हे IMSC करू शकतं. इंडिया, पश्चिम आशिया आणि युरोप यांच्यामधील एक दळणवळणाचा अल्टरनेटिव्ह, ठीक आहे, पर्यायी मार्ग उपलब्ध होते. नेक्स्ट, इनोव्हेटिव्ह अप्रोचेस टू अडॉप्ट चेंजिंग जिओपॉलिटिकल डायनॅमिक्स. बदलते भूराजकीय जे काही गतिमानता आहे किंवा बदलती भूराजकीय परिस्थिती आहे याच्या अनुषंगाने देखील तुम्हाला IMSC महत्त्वाचं आहे की जर भूराजकारण बदलतंय, जिओपॉलिटिक्स बदलतंय, त्याच्यामध्ये आपल्याला नवीन नवीन पार्टनर शोधावं लागतात. ते इन टर्म्स ऑफ जर आपण USA वरती कम्प्लिटली डिपेंडंट नसलं पाहिजे किंवा कोणतीच कंट्री नसली पाहिजे, हे सर्वांना कळालं. सर्वांना हे कळालं की आपल्याला बघता आपला वेस्ट एशियामध्ये नाही, आपल्याला युरोप एक्सप्लोर करून बघावं लागेल, आपल्याला इंडिया इमर्जिंग मार्केट आहे तिथे एक्सप्लोर करावं लागेल, इंडियाशी कनेक्टिव्हिटी वाढावं लागेल. सो सगळ्या अँगलनी ते तुम्हाला जिओपॉलिटिक्समध्ये एक नवीन मार्ग उपलब्ध करून देत आहे किंवा अल्टरनेटिव्ह. त्यानंतर एक्सप्लोर द पॉसिबिलिटी ऑफ एंगेजिंग द कमर्शियल सेंटर्स अँड द पोर्ट्स इन द सौदी अरेबिया अँड द इजिप्त. सो जे काही, फॉर एक्झाम्पल त्यांनी काय सांगितलं ह्या वाक्यामध्ये, लेट सपोज हा रूट असा आहे, बरोबर. आता इथे सौदी अरेबिया, मग सौदी अरेबियामधून जातोय रूट, पण मग याचा अर्थ असा नाही इथे कनेक्टिव्हिटी वाढणार नाही. विचार करा, सपोज सौदी अरेबियाचं हे पोर्ट आहे किंवा हे एक पोर्ट आहे, ह्या पोर्टवरती सौदी अरेबियाच्या इतक्या दिवसात ट्रेड कसा होत होता, अशा पद्धतीने होत होता. तुम्ही म्हणसान हे जवळ आहे, पण नेसेसरी नाही, हे सिम्पल आहे किंवा कॉस्टली नाही आहे एटसेट्रा. मी जस्ट एक्झाम्पल म्हणून दिले, ठीक आहे. सो इथे असे असू शकतं ते. सो हे कदाचित सिम्पली पडू शकतं कारण IMSCमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोऑपरेशन आहे कंट्रीजचं. सो हे जे आजूबाजूचे पोर्ट्स आहे आपल्याला ते सुद्धा एक इन्फ्रास्ट्रक्चर एक्सप्लोर करता येऊ शकतं. सांगण्याचं उद्दिष्ट काय की आजूबाजूचे दुसरे पोर्ट्स एटसेट्रा ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला एक्सप्लोर करता येऊ शकतात, त्यांचा देखील फायदा होणार आहे. नेक्स्ट, robust economic interaction between India and the Arab desh will nullify the Pakistan's attempt to build an alliance like partnership in the relationship in the region. आपण नुकताच पाहिलाय कशा प्रकारे सौदी अरेबिया पाकिस्तान एक करार झालाय आणि तशाच प्रकारे पाकिस्तान एक अलायन्स टाईप युतीसारखा करार करण्याचा प्रयत्न करते, नाटो सारखा करार करण्याचा प्रयत्न करते अरब देशांमध्ये, मुस्लिम वर्ल्डमध्ये. मग तुम्हाला पाकिस्तानला त्या गोष्टी होण्यापासून थांबू शकता तुम्ही, कारण का तुम्ही एक ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करताय ना यांना की भाई तुम्ही असं काय करू नका, हे आमच्या विरुद्ध विनाकारण आपला आर्थिक भागीदारी कॉम्प्रोमाइज होईल आणि त्यांना पण इकॉनॉमिकली ग्रो करायचं, कारण त्यांना माहिती आहे आपण आत्ता ऑइलवर डिपेंड आहे पण फ्युचरमध्ये ऑइल राहणार नाही. सो आपली इकॉनॉमी कोलॅप्स होण्याच्या अगोदर आपल्याला ट्रान्सफॉर्म करणं आहे. तर व्यापार हेच सोल्युशन आहे, व्यापार आणि गुंतवणूक. सो हे जर सोल्युशन आहे तर तुम्हाला इंडियासारख्या जो प्रगतशील देश आहे, फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी, वन ऑफ द लार्जेस्ट आहे, यांच्यासोबत तुम्हाला चांगले संबंध ठेवणं मस्त आहे. हे तर कॅनडाला बी कळलं ना, किती भांडणं झाली तर आल्या गोष्टी पुन्हा जाग्यावरती येत आहेत किंवा ठीक आहे. सो हे देखील इम्पॉर्टंट आहे, पाकिस्तानला बाहेर ठेवू शकतो आपण याच्यामधून, ठीक आहे. नेक्स्ट, नॉट टू लूज साईट ऑफ इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटी दॅट कॅन बी डिराईव्ह फ्रॉम द ह्या कॉरिडॉरमधून. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला जे इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे, नवीन बाजारपेठा मिळतील, नवीन गुंतवणुकी मिळतील. आपण लॉजिस्टिक हब्स उभे करू शकतो, आपली गुंतवणूक वाढू शकते त्या देशांमध्ये, त्यांची गुंतवणूक आपल्या देशांमध्ये येऊ शकतो, नवीन बाजारपेठा मिळतील, नवीन देश मिळतील, तिथं सर्व्हिस सेक्टर असेल, हब्स असतील. अशा पद्धतीने ह्या ज्या आर्थिक तुम्हाला क्रियाकलाप आहे यांना तर नक्कीच तुम्हाला प्रोत्साहन मिळते ना. त्याचबरोबर आता कन्क्लुजन काय बघा, इंडिया अँड युरोप शुड ॲक्ट
bookends by pooling their resources and promote the prosperity in the IMSC region. सो दोघांनीही आपल्या साधनसंपत्ती जी काय आहे सामग्री ती एकत्र केली पाहिजे, संसाधन हे एकत्र केली पाहिजे, चांगलं कोऑपरेशन बिल्ड केलं पाहिजे दोन्ही देशामध्ये आणि IMSC मध्ये आर्थिक भागीदारीच्या माध्यमातून शांतता सुव्यवस्था कशी प्रस्थापित राहील याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. किती सिंपल आहे, इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन, ॲज सिंपल ॲज दॅट. सो लिहा प्रश्न, हा प्रश्न तुम्ही सगळ्यांनी सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट काय क्वेश्चन आहे. IMSCचे भारताच्या दृष्टिकोनातून महत्त्व सांगून सध्याच्या भूराजकीय परिस्थितीमुळे किंवा इतर प्रादेशिक कारणांमुळे IMSCची अंमलबजावणी सहज सोपी राहिली नाही. चर्चा करा. सो सिम्पली काय आहे की तुम्हाला IMSCचे भारताच्या दृष्टिकोनातून महत्त्व सांगायचं आहे, त्याचबरोबर सध्याच्या भूराजकीय परिस्थितीमुळे किंवा इतर काही प्रादेशिक कारणांमुळे मग तुम्हाला हे लिहायचे इतर प्रादेशिक कारणे कोणते, सध्याची भूराजकीय परिस्थिती कोणते, त्याच्यामुळे IMSCची अंमलबजावणी सहज सोपी राहिली नाही. याचा अर्थ त्याच्या काहीतरी अंमलबजावणीमध्ये अडथळे, ते अडथळे काय लिहायचे. सो 15 मार्कर हा क्वेश्चन आहे. मी सांगितलं जनरली मी 10 मार्कर क्वेश्चन अटेम्प्ट करायला सांगतच नाही, प्रॅक्टिस करायची तर 15 मार्कर करायचे 250. ते 250चं 150 करणं सोपं आहे. 150मध्ये कमी कंटेंटची सवय लागली तर स्ट्रेच करून 250 करणं अवघड आहे. ठीक आहे, सो दॅट्स ऑल अबाउट धिस टॉपिक. ह्या टॉपिकमध्ये इच थांबूया, भेटूया नेक्स्ट करंट अफेअरच्या टॉपिकमध्ये लगेच किंवा नेक्स्ट सेशनमध्ये. ठीक आहे, थांबूया. थँक्यू.